जाणे तो ब्रह्म, इतर उपमा काय द्यावी, न कळे वेदासी शास्त्र पुराणासी, मानव रंकासी काय कळे, जाणता निणता वाचे उच्चारिता, जाणता निणता वाचे उच्चारिता, पापे भस्म होती जन्मांतरीची, न कळे वेदासी शास्त्र पुराणासी, मानव रंकासी काय कळे, दास म्हणे ऐसे बोले वेद श्रुती, अगाध ही कीर्ती तिन्ही लोकी, न कळे वेदासी शास्त्र पुराणासी, मानव रंकासी काय कळे, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगारू प्रथम नमन, जय हो पांडुरंगारू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काही जणीने, बोलतो वचन अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम्,
मर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुगुटी झळाळि कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा पण पहिली सूचना सांगते कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड आता करायची नाही पुरुष मंडळ बिचारे शांतच आहे पण खास करून माझ्या माता भगिन्या तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही बोलते का हा नाही म्हणा ना काहीतरी सगळ्या गप्पा मारू आपण पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल ना चालेल का हा हो म्हणतात त्या काय टेन्शन नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतं माहिती आहे ना वा कीर्तनी बडबड करी लजो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता शांत बसा विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र बाभुळगाव गंगा या ठिकाणी चालू असलेला संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांचा 256वा जन्मोत्सवाच्या निमित्त
अखंड नामयज्ञ संकीर्तन महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. अतिशय सुंदर असा नियोजनामध्ये, गोड अशा आयोजनामध्ये आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं अतिशय सुंदर असा नामयज्ञ सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सप्त्याचा आजचा हा 4था दिवस आहे. आणि खरं तर 4थ्या दिवसाचं पुष्पगुप्नाकरता आज या ठिकाणी माझ्याकडं आलेलं आहे. समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी असेल, चिदंबर स्वामी मंदिर देवस्थान ट्रस्ट असेल, समस्त ग्रामस्थ बाबुळगाव गंगा असेल, अतिशय तुम्हा सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता संपर्क झाला आदरणीय किरण भाऊ कुंजीर आणि या ठिकाणी चिदंबर स्वामींचे 7वे वंशज आदरणीय हरिभक्त परायण गुरु चिदंबर बाबा दीक्षित, खरं तर दास राजाराम महाराजांचे 7वे वंशज हरिभक्त परायण कैलासप्पा आणि दास राजाराम महाराजांचे 8वे वंशज या ठिकाणी शुभम महाराज परदेशी आहेत, शिंदे महाराज. अतिशय आपल्या सर्वांच्या ठिकाणी प्रथमतः मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि खरं तर पहिली गोष्ट म्हणजे संत दास राजाराम महाराजांच्या कुळामधले आपण आहात आणि तुमच्या पुढे बोलण्याचं म्हणजे आमचं धाडस या ठिकाणी होत नाही. पण खरं तर म्हणतात ना की वाघापुढे शेळीनं कीर्तन करावं, तशी माझी आज अवस्था झाली. कारण मला भाऊनी सांगितलं होतं की ताई संत दास राजाराम महाराजांचा सप्ताह आहे आणि अभंग जर घेतला हा याच्यामधला तर बरं होईल म्हटले. आणि महाराजांनी पण खूप आग्रह केला की ह्याच अभंगावरती कीर्तन करायचं. आणि आल्यावर पण बाबांच्या भावना कळाल्या का चिदंबर स्वामींवरती बाबांची अतिशय फार दृढ श्रद्धा आहे, तुमची सर्वांची दृढ निष्ठा आहे. आणि खरं तर स्वामी ज्याप्रमाणे मला शक्ती देतील अगदी त्याप्रमाणे अभंगाचं विवेचन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या, वारकरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी माझ्या माता भगिनी अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र बाभुळगाव गंगा या ठिकाणी जन्माला आलेले संत दास राजाराम महाराज आणि त्या राजाराम महाराजांच्या 4 चरणांचा चिदंबर स्वामींच्या नामाचा महिमा किती आहे. नवे नवे त्या नामाचा महिमा आपण वर्णनच करू शकत नाही. पण या अभंगामधून माझे दास राजाराम महाराज चिदंबर स्वामी भगवान शिवांचा या ठिकाणी महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल खरं तर ज्या ठिकाणी 3 गोष्टी एकत्र येतात त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. आता पहिलं क्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. 3 गोष्टी कोणत्या आहेत? पहिला म्हणजे देव, दुसरे म्हणजे संत आणि तिसरं म्हणजे तीर्थ. या 3 गोष्टी एकत्र आल्या तर त्याला काय म्हणतात? तीर्थक्षेत्र म्हणतात. आणि आपलं बाभळगाव गंगा हे पण काय आहे माहीत नसेल तर काहीला सांगते मी, ऐका. आता पंढरपूरमध्ये मला सांगा देव कोणता आहे? सगळ्यांना बोलता येते ना? इकडे पुरुष मंडळ, इकडे महिला मंडळ, जरा बोलत चला आणि माना हलवत चला म्हणजे मला कळेल तुम्हाला काहीतरी
समजतंय हा? विठाला 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 बघा, पंढरपूरमध्ये देव कोणता आहे? श्री विठ्ठल आहे. संत कोण आहे? पुंडलिक आहेत. आणि तीर्थक्षेत्र कोणतं आहे? चंद्रभागा आहे. दुसरं क्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर येथे देव कोणता आहे? हा, सदाशिवाचा अवतार ते आहेत. संत कोण आहे? निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि तीर्थक्षेत्र काय आहे? गंगा आहे. तिसरं त्या ठिकाणी क्षेत्र आहे ते म्हणजे आळंदी आहे. आळंदी येथे देव कोणता आहे? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवतांचे नाव सिद्धेश्वरा. दैवतांचे नाव सिद्धेश्वरा. हो, देव कोण आहे आळंदीमध्ये? सिद्धेश्वर भगवान. आणि नदी कोणती आहे? इंद्रायणी. पुढचं क्षेत्र आहे श्री क्षेत्र पैठण. पैठण येथे देव कोण आहे? श्रीखंड आहे. संत कोण आहेत? नाथ बाबा आहे. आणि तीर्थ कोणतं आहे? गंगा आहे. आणि पाचवं म्हणजे आपलं बाभुळगाव गंगा. या ठिकाणी देव कोण आहे? चिदंबर स्वामी भगवान आहे. संत कोण आहेत? दास राजाराम महाराज आहे. आणि तीर्थक्षेत्र काय कोणतं आहे? गोदावरी आहे. विठाला विठाला विठाला. म्हणजे श्री क्षेत्र म्हणण्यापेक्षा तीर्थक्षेत्र आपलं बाभुळगाव गंगा आहे. आणि या गावामध्ये संत दास राजाराम महाराज या ठिकाणी या पावन भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या येण्यानं, त्यांच्या वास्तव्यानं आपली भूमी पावन झालेली आहे. आणि ते दास राजाराम महाराज सांगतात चिदंबर स्वामींच्या नामाचा महिमा किती आहे. आता पहिली गोष्ट, चिदंबर या शब्दाचा अर्थ काय? तर धर्म चतुर्विध पुरुष. पुरुषार्थ 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जो चिदंबर स्वामींचं मनापासून भजन करतो त्या पुरुषाला हे 4ही पुरुषार्थ मिळतात. आणि ऐका, चिदंबर नाव हे सगळ्या साधनांचं सार आहे. नवे नवे चिदंबर नाम हे सगळ्या विश्वाचं उत्पत्ती स्थान आहे. सगळ्यांना आपल्याला माहीत आहे आपला मूळ मंत्र कोणता आहे? ओंकार हा आपला मूळ मंत्र आहे. मुख्य महामंत्र नाम चिदंबर. मुख्य महामंत्र नाम चिदंबर. जय हो. मुख्य महामंत्र नाम चिदंबर. मुख्य महामंत्र नाम चिदंबर. मुख्य महामंत्र नाम चिदंबर. मुख्य महामंत्र नाम चिदंबर.
महामंत्र नाम चिदंबर. पण या विश्वाचा मूळ मंत्र कोणता आहे तर ओंकार हा आहे. सगळ्यांना आपल्याला माहीत आहे माझ्या माऊलींनी 9035 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी सारखा दैदिप्यमानाचा ग्रंथ निर्माण केला. आता मला सांगा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ छोटा आहे की मोठा आहे हो? पुरुष मंडळ तुम्हाला काय टेन्शन काय नाराज नाही ना? काय भांडण बिंदास बोलायचं. ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे? मोठा ग्रंथ आहे आणि ओव्या किती आहेत? 9035. मग हा ग्रंथ जर आपल्या करता जर असेल तर या ग्रंथाचं वाचन आपण केलं पाहिजे. पण मला सांगा रोज एवढ्या 9000 ओव्या वाचण्याकरता आपल्याकडे वेळ आहे का? आणि खरंच नाही ना. आपला भरपूर मोठा प्रपंच आहे, आपला व्यस्त असा प्रपंच आहे आणि आपल्या व्यस्त जीवनामध्ये एवढ्या ओव्या वाचण्याकरता आपल्याकडे वेळ नाही. मग नामदेवराय म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, हो एकतरी ओवी अनुभवावी. हे नामावरे म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. जास्त नका वाचू. प्रत्येक पुरुषानं प्रत्येक स्त्रीनं सकाळी उठलं, स्नान केलं, तुळशीची पूजा केली का दुसरी गोष्ट काय करायची? ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी आपण वाचली पाहिजे. तुम्ही सांगितले महाराज आज आम्ही ऐकलंय, उद्यापासून आम्ही एक काम करणार, सकाळी उठणार, स्नान केलं, तुळशीची पूजा केली का दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी आम्ही. जेवले नाही का तुम्ही? जेवायचं आहे अजून ना? आवाज मोठा आला पाहिजे. एक तरी ओवी आम्ही वाचणार आणि वाचाल तरच वाचाल बरं का, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. तुम्ही सांगाल महाराज उद्यापासून एक तरी ओवी आम्ही वाचणार, पण ह्या एक ओवी वाचण्याचा आमच्या जीवनामध्ये फायदा काय? कारण मानवी जीवाचा स्वभावच असा आहे, फायदा असल्याशिवाय आपण काही करत आणि कुशाल नाही म्हणता. पण ही खरी गोष्ट आहे. ऐका ना, एकच ओवी रोज वाचा, फायदा काय होतो? भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी दयावारी, कृपा करी हारी दयावारी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. माझे नाथ बाबा सांगतात भावानं वाचा, प्रेमानं वाचा, मनापासून वाचा, फायदा काय होतो? ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञानालाही ज्ञान मिळतं अशी कोणती जागा आहे? ती फक्त ज्ञानेश्वरी आपली माय आहे. आणि म्हणून तिचं वाचन आपण केलं पाहिजे. मनापासून वाचा. कृपा करी हरी तयावरी, तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. आणि एकदा की त्या भगवान परमात्मानं आपल्यावर कृपा जर केली ना, या जगामधला आपला किती मोठा शत्रू असू द्या, या जगामध्ये आपल्याबद्दल कोणी किती वाईट बोलू द्या, पण आपला केस देखील कोणी वाकडा करू शकत. ही ताकद कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुलसीदासजी सांगतात जितने तारे गगन में
उतने शत्रु होया कृपा करे एक रघुराज तो बालन बाका हो देव राखीत या मारिले कोण देव राखीत या मारिले देव राखीत मारिला कोण देव राखीत मारिला कोण देव राखीत देव राखीत मारिला कोण देव राखीत मारिला कोण मारिला कोण वा. आपला बाजार कोणवारी असतो बरं? हा बुधवारी. मग बाजारामध्ये गेलात किती येतात का टाळ्या वाजवता? मग इथं घ्या ना वाजवून आता. विठाला 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 आपली सर्वस्वी जबाबदारी तो भगवान परमात्मा घेतो. मनापासून ग्रंथ वाचा. ज्ञानेश्वरी आपल्याच करता आहे आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिलीच ओव्य काय आहे? ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिलं अक्षर काय आहे? ओम आहे. म्हणजे या सर्व विश्वाचं उत्पत्ती स्थान हे ओम आहे. ओम म्हणजे ओंकार आहे. पण पुढे लक्षात घ्या, या ओम या शब्दाचं मूळ स्थान चिदंबर आहे. मुख्य महामंत्र नाम चिदंबर आणि मूळ माया ओंकार जेथुणिया, का ज्याचं महिमान आजपर्यंत कुणालाच कळलं नाही. तुम्हाला सांगेल, नामामध्ये फार ताकद आहे आणि नामामध्ये फार त्या ठिकाणी ऐश्वर्य सामर्थ्य नामामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. कारण नाम या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण तुम्ही सांगाल, महाराज त्या देवाचं नामचिंतन आम्ही करायचं, पण त्या देवाचं नामचिंतन करण्याकरता आमच्याकडे काही माध्यम आहे का? तर बघा, भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला सुंदर असा नरदेह दिलाय. जेने हा जीव दिधला दाना थया जे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे जोया भीव रे चातिरी जोया भीव रे चातिरी जोया भीवरे जोया भीवरे नाटाच्या अभंगामधलं गोड प्रमाणे जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. ज्या भगवान परमात्म्यानं हा देह दिलाय त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे. पण दास राजाराम महाराज काय सांगतात बघा, नामामध्ये किती ताकद आहे आणि मोठ्या मोठ्यांना भल्या भल्यांना या नामाचा महिमा कळाला नाही. तुम्हाला पुरावा सांगते. 1000 गावठी ब्राह्मण जेवायला घातले का पुण्यक्षत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचे पुण्य मिळते. पुण्यक्षत्रीचे 1000 ब्राह्मण आपण जेवायला घातले का एक वेद पाठक जेवल्याचे पुण्य मिळते. आता वेद पाठकाचे 4 प्रकार आहेत: वेदी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी. असे हजारो वेद पाठक जेवायला घातले का एक पंडित जेवल्याचे पुण्य लागते. पंडित म्हणजे कोण? का ज्याचे 4 वेद, 6 शास्त्र आणि 8 पुराण ज्याचे मुखोद्गत आहेत ना, त्याला पंडित असं म्हणतात. असे हजारो पंडित जेवायला घातले का एक संन्यासी जेवल्याचे पुण्य लागते. पण संन्यासी म्हणजे कोण? फक्त भगवे वस्त्र धारण करणारा नाही. माझे माऊली ज्ञानोबा आहे 5व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात. संन्यासाची व्याख्या काय? मी माझे आठवण विसरले जयाची अंतकरण
पार्था तो संन्याशी जाण निरंतर, जो स्वतःचं मी आणि माझं विसरलाय, त्याचं स्फुरण नष्ट झालंय, त्याला खरा संन्याशी म्हणतात. आणि एका असे हजारो संन्याशी जेवायला घातले का एक ब्रह्मज्ञानी जेवल्याचे पुण्य लागते. असे ब्रह्मज्ञानी कोण आहे तर ऐका, शुक, यज्ञवाल्क्य, दत्त कपिल मुनी आणि हरीसी जाणवणी हरीचं झाले असे ब्रह्मज्ञानी आहे. ते रात्रंदिवस हरिहरी म्हणतात, रात्रंदिवस शिवशिव म्हणतात, रात्रंदिवस या चिदंबराच्या नावाचं गुणगान करतात. पण त्यांनाही कळलं नाही का या चिदंबराच्या नावाचा महिमा किती मोठा आहे. म्हणून अभंगाचे पहिले चरण. चिदंबरी महिमा न जाने तो ब्रह्म, चिदंबरी महिमा न जाने तो ब्रह्मा. चिदंबरा चिदंबर महिमा न जाणे तो ब्रह्म, आणि इतर उपमा काय द्यावी. ब्रह्मज्ञानालाही कळलं नाही तर तू आम्हाला कसं समजणार देवा. पण ऐका, देव जर कळून घ्यायचं असेल ना, त्या देवाचं वर्म तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. कारण देवाचं वर्म हे फार महत्वाचं आहे. नवे नवे देवाला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे. बघा आता एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्माला काय आवडतं, आवडे देवासी. ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस आहे, नामाचा उच्चार रात्रंदिवस, उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवासी तो ऐका प्रकार. हे नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, हे नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हो 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 वा. आवडे देवासी, ऐका तो प्रकार. कोणता प्रकार आवडतो माऊली गोड सांगतात. किंबहुना पांडवा हरी पलागी वसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझे. देवाला त्याचं नामचिंतन आवडतं आणि ते नामचिंतन आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून देवाच्या आवडीचं करत चला. आपण आपल्या व्यवहारामधलं उदाहरण घेऊ. समजा आपल्याकडे एखादा सण जर आला, त्या सणाच्या दिवशी आपण नैवेद्य देवाच्या आवडीचा करतो का आपल्या आवडीचा करतो? हा, हसता म्हणजे काहीतरी गडबड आहे. आपण काय म्हणतो, पुरणपोळी रोज होते, दुसरं काहीतरी होऊन जाऊ द्या. म्हणजे नैवेद्य कोणाच्या आवडीचा करतो? आपल्या आवडीचा करतो. पण ऐका, आपली आवड निवड कधी बदलेल आपण सांगू शकत नाही.
सोपी गोष्ट आहे. या धर्म मंडपामध्ये एवढे लोक बसलेत, आता प्रत्येकाची आवड निवड सारखी आहे का? बरं यांचं सोडा. आपल्या एका घरामध्ये सगळे आपले 7-8 लोक असतात, त्यांची आवड निवड सारखी असते का? बरं त्यांचं सोडा. एकच जोडपं नवरा बायकोचं, त्यांची आवड निवड सारखी असते का? हां नाही, एकमेकाकडे बघू नका. असते का? नाही. मग असते नक्की कुणाची? पण बरोबर बोलता तुम्ही. समजा बायकोला चहा जर आवडला तर नवऱ्याला काय आवडते? कॉफी. तुमचा मोठा अनुभव आहे. बायकोला वांग्याची भाजी आवडली तर नवऱ्याला? हां बोला ना, तुम्ही नाराज आहे का काही? तुम्ही बोलत चला. नवऱ्याला काय आवडते? कांद्याची. वा, विठाला विठाला विठाला. असो, पण खरं बोललात तुम्ही. आपली आवड निवड कधी बदलेल आपण सांगू शकत नाही. ऐका, एका नवऱ्यानं काय केलं का आपल्या बायको करता सुंदर अशी 5,000ची साडी खरेदी केली. किती हजाराची पुरुष मंडळ? किती हजाराची? तुम्ही बोलत चला नाही तर मी अशीच उभी राहते इथं. किती हजाराची? घेऊ नका पण बोला ना. ते बिचारा काय म्हणणार आहे? काही म्हणणार नाही. किती रुपयाची खरेदी केली? 5,000ची साडी खरेदी केली. घरी आला, बायकोला दाखवली, आनंद वाटला, म्हटली अरे वा किती छान साडी आहे. जरा उचकून बघितली आणि किंमत बघितली, म्हटली 5,000 रुपये. एवढी माकोडं साडी असते का? म्हटली एक काम करा, म्हटली पुन्हा दुकानामध्ये जा आणि ही साडी नेऊन द्या. आता बायकोचा आदेश मोडता येईल का? नाही म्हणतात बिचारे. तुम्हाला बराच सासरू असा आहे मोठा वाटतं. आता काय करावं त्यानं? ती साडी घेतली आणि त्या दुकानामध्ये गेला, साडी वापस केली. दुकानदार म्हटलं काय झालं? म्हटलं काही नाही, माझ्या बायकोला ही साडी काय आवडली नाही, वापस घ्या म्हटली. पैसे घेतले, पुन्हा घरी आला. आता मध्ये 4-5 महिने गेले. नीट लक्ष द्यावर का तरच कळेल. मध्ये 4-5 महिने गेले आणि हाच माणूस पुन्हा त्याच दुकानदाराकडे गेला. म्हटलं का हो दुकानदार साहेब, 5 महिन्यांपूर्वी तुमच्याकडे मी साडी दिली होती, ती साडी आहे का? म्हटला. दुकानदार म्हटले आहे ना साडी. पण त्याला आठवलं का 5 महिन्यांपूर्वी याच्या बायकोला ही साडी काय आवडली नव्हती. तो म्हटला का हो दुकानदार साहेब, का हो साहेब, तुमच्या बायकोची आता आवड निवड बदलली का? म्हटलं साहेब, तिची आवड निवड नाही बदलली, मी आता बायकोच बदलली. विठाला विठाला विठाला. म्हणजे आपली आवड निवड कधी बदलू शकते आपण सांगू शकत. पण एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. तुळसी माळा गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. पण त्या भगवान परमात्म्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे, कारण त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा हा आगाध आहे. आपण किती वर्णन करण्याचा प्रयत्न केला ना, काय बाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तकी चरणी ठेवीत असो. आपली वाणी ही पुरू शकत नाही. आपण ते वर्णनही करू शकत नाही. एके ठिकाणी महर्षी व्यास मुनी स्कंद पुराणामध्ये सांगतात, चिदंबरोतु नाम श्रेष्ठम ही बहुमानसु यदुच्चाराण मंत्रेण पुण्यराशी स्वयं नरः. चिदंबर नाम हे सगळ्या नामांमध्ये श्रेष्ठ नाम आहे. आणि अशा नामाचा आपण नामजप जर केला, यदुच्चाराण मात्रेण नुसता उच्चार जरी केला, याचा फायदा काय होतो का तो नर, तो मनुष्य पुण्यराशीला प्राप्त होतो. आणि अशा नामाचा महिमा जो ब्रह्मादिकांनाही कळाला नाही, जो आपल्यालाही कळाला नाही. संत माते म्हणतात, देवा तू किती मोठा आहेस रे, तू वेदांनाही कळला नाही. देवा तू किती मोठा आहेस. वेदानाई नाही कळला, वेदानाई नाही कळला, वेदांनाही कळला नाही असा तो भगवान परमात्मा. पण कोण? कानडा राजा पंढरीचा. तुम्ही सांगाल महाराज तुम्ही चिदंबर स्वामींबद्दल बोलताय आणि प्रमाण काय दिलं? वेदांनाही नाही कळाला अंत पारायाचा कानडा
राजा पंढरीचा पण लक्षामध्ये घ्या. देवादेवांमध्ये भेदभाव आपण करायचा नाही. हरिहरा भेद काही नका करू वाद, त्याच्यामध्ये वाद आपण करायचा नाही, कारण देव फक्त एकच आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाचे अवतार किती आहेत हां, पण आपण म्हणतो देव 33 कोटी आहेत. आपण काय म्हणतो, देव 33 कोटी आहे. पण तुम्हाला सांगते देव 33 कोटी नाही, देव फक्त एकच आहे. आणि देवानं आपल्या भक्ताकरता आमचा भगवान परमात्मा आनंद रूपाने नटला. अनंत अवतार घेसी भक्ता कुणासाठी अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कंदवाळू कृपाळू दिनाला घेऊ धरणे. किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी, अवताराच्या राशी तो हा शंख चक्र गदा पद्म साहितकारी. शंख चक्र गदा पद्म साहितकारी. देखिला देखिला देवा, देखिला देखिला देवा, आदिदेव परवा. देखिला देखिला देवा. देव कोटी नाही, देव हजारो नाही, देव फक्त एकच आहे. आपुला तो एक देव करोणी घावा आणि तेने विन जीवा सुकणोई. फक्त संत महात्मे सांगतात का ते भगवान परमात्म्याचं वर्म तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. पण ते वर्म कसं कळेल, तर ते वर्म त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने कळेल. आपण या ठिकाणी आलात, पण त्या भगवान परमात्म्याचं वर्म कळलं पाहिजे. आणि हल्लीच्या जीवनामध्ये जगताना वर्म कळणे फार महत्त्वाचं आहे. आणि एका वर्म जर कळलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका मुलाचं असं नवीन लग्न झालं. मुलगा निघाला सासरवाडीला. आई म्हटली थांब बाळा. अरे पहिल्यांदाच चाललाय. मुलगा म्हटलं मग काय करायचं. आई म्हटली काय नाही बाळा, तुला दिवसामधून 4-5 वेळा खायची सवय आहे. आता बघा, मुलगा किती मोठा होऊ द्या, पण आईला कसा असतो तो, ते म्हण आहे ना आपल्याकडे, आपला तो बाळ्या आणि लोकांचं ते वा हुशारात. पण लक्षामध्ये घ्या, तिनं सांगितलं बाळा अरे तू मोठा झालास, पण तुला दिवसामधून 4-5 वेळेला खायची सवय आहे. म्हटली एक काम कर, आता डबा नेता येणार नाही, आणि डबा जर नेला तुझी इज्जत जाईल म्हटली. मग एक काम कर म्हटली. आईनं काय केलं, आपल्या भेडींमध्ये ते असतं बघा मुरमुऱ्या, का त्याला लाह्या म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात, मुरमुरे म्हणतात. मग आई म्हटली बाळा तू एक काम कर, दोन्ही खिशांमध्ये आईने त्याला मुरमुरे असे भरून दिले. म्हटली खिशामध्ये ठेव आणि ज्या ठिकाणी भूक लागेल त्या ठिकाणी मुरमुरे खायचे. म्हटलं चालेल आई. आता निघाला सासरवाडीला. आता बघा, पूर्वीचा प्रवास सगळा त्या ठिकाणी पायी पायी असायचा. सासरवाडीमध्ये पोचला, याचा दारामध्ये पाय, तेवढ्या सासूबाई आल्या. म्हटलं काय हो जा बापू आले का, तुमचं बरं आहे का, आमची ताई बरी का, अहो आमचं विहाचं कसं आहे, आमच्या सगळ्यांचं बरं आहे का. आता याला लागली होती भूक आणि खायच्या होत्या लाया. ही म्हटलं सासूबाई मी फार थकलेलो आहे, तुमच्याशी आत्ता बोलत नाही, जरा आतमध्ये आराम करतो आणि नंतर आपण गप्पा मारू. सासूबाई म्हटली काय हरकत नाही, मध्ये जा. आता जावई आतमध्ये गेला, रूममध्ये गेला, दरवाजा लावला. पण भुकेच्या गडबडीमध्ये त्या दरवाजाला कडीच लावायची.
विसरली. आतमध्ये कोट होती, कोटवरती असा आडवा पडला आणि भुकेच्या तडाख्यामध्ये काय केलं, दोन्ही हात अशा खिशामध्ये घातले, दोन्ही मूठ भरून लाया घेतल्या आणि 2 मूठ भरून लाया यांना तोंडामध्ये घातल्या. आता मला सांगा, 2 मूठ लाया तोंडामध्ये घातल्या, त्या आतमध्ये जातील का आणि बाहेर येतील का? माझं पटत नसेल तर घरी गेल्यावरती प्रयोग करून बघा. नाही असं कोणी करू नका. पण त्याने काय केलं, 2 मूठ भरून लाया तोंडामध्ये घातल्या आणि परिणाम काय झाला, त्या आतही जाईना बाहेरही जाईना, जावयाचं तोंड फुगलं, सुजलं. म्हटलं आता काय करायचं. आणि तेवढ्यात त्याला 2 मेवणे होते. मोठ्या मेवण्याला कळलं का आपले दाजी आले म्हणून. तो म्हटलं का गाई, अगं दाजी आले का, अगं कधी आले, दाजींचं बरं आहे का. आई म्हटली अरे थांब बाळा, दाजी थकलेच, चालून त्या ठिकाणी चालून थकून आलेत, दाजी झोपायला गेलेत, थांब तू नंतर बोल. पण हा म्हटला नाही अगं आई, फक्त 1 मिनिट जातो आणि खुशाली विचारून येतो. जसा गेला तसा धाडकन दरवाजा लोटला आणि आतमध्ये गेला. म्हटला दाजी तुमचं बरं आहे का हो. दाजी घाबरले, कारण तोंड होतं सुजलेलं. दाजीने काय केलं, आपलं तोंड भिंतीकडे केलं. आता याला वाटलं दाजी रुसलेत. म्हटलं दाजी लग्नामध्ये काही हुंडा बिंडा कमी पडला का, काही चैनी बिनी काही कमी पडल्यात का. म्हटले काही कमी पडलं असेल तर आम्ही पुन्हा देतो, पण अशी रुसू नका. म्हणून त्या तिकडच्या बाजूने गेला. बघतो तर काय, दाजींना बोलताच येत नाही आणि दाजींचं तोंड कशांतरी सुजलेलं. म्हटलं अगं आई, अगं लवकर ये. दाजींचं तोंड कशांतरी सुजलं. सासूबाई पळतच आली. म्हटली काही बाई कधी जावा येत नाही आणि पहिल्यांदाच आलेत आणि हा काय प्रकार झालाय. म्हटली डॉक्टरला बोलवा. म्हटली त्या ठिकाणी डॉक्टर आणले. जायला 2-4 त्या ठिकाणी इंजेक्शन मारले, पण त्या ठिकाणी तोंड काही वसरे ना. म्हटली काय करावं. सासूबाई आता भरपूर टेन्शनमध्ये. म्हटली काय करायचं बाई, पहिल्यांदा आले आणि हा काय प्रकार घडलाय. म्हटली एक काम करू, आपण जरा आपला गावठी उपाय करू. म्हटली एक काम करा, 2 लोखंडाच्या उलातण्या आणा आणि चुलीमध्ये तापायला घाला. हा सगळं ऐकत होता. म्हटलं जाऊ दे मरू दे, पण आपलं खरं सांगायचं नाही. म्हटला आपलं वर्म त्यांना कळू द्यायचं नाही. 2 लोखंडाच्या उलातण्या चुलीमध्ये तापायला घातल्या, चरचरीत अशा लाल उलातण्या केल्या आणि जावयाच्या तोंडासमोर आणल्या. तरीही जावय काही बोले ना, कारण जावयाची जातच अशी असते. सासरवाडीला असताना किती त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण आपली इज्जत जाऊ द्यायची. किती मोठं नाही म्हणतात बिचारी. आता त्यानं पण हाच विचार केला. उलातणीचे चटके त्या ठिकाणी खाल्ले, भरपूर चटके बसले, पण जावाई काहीच बोलत नाही. गर्दी त्या ठिकाणी झाली. जावायचं तोंड सुजलं. अनेक उपाय केले, पण काही बरे होईना. सासूबाई फार घाबरल्या. बरोबर संध्याकाळची वेळ झाली. याचा छोटा मेवणा शाळेमध्ये गेला होता. शाळा सुटली तो घरी आला. म्हटलं काय आमच्या घरासमोर एवढी गर्दी कशा करता झाली. लोक म्हटले काहीतरी प्रकार आहे, तुमचे दाजी आले, त्यांची तब्येत बरी नाही. थोडासा पुढे गेला, असं समजलं का आपले दाजी तोंड उघडत नाही. आणि नेमका प्रकार असा झाला होता. शाळेमध्ये सरांनी असं शिकवलं होतं, एखाद्या व्यक्ती तोंड उघडत जर नसेल तर त्याचं नाक दाबायचं. आता गर्दीमधून पुढे गेला. म्हटलं सरका बाजूला, सरका बाजूला, सरका बाजूला. गर्दीमधून पुढे गेला. जसा गेला तसं दाजींचं त्या ठिकाणी काय दाबलं, दाजींचं नाक दाबलं. आणि नाक दाबल्या दाबल्या दाजींनी सगळ्यांच्या अंगावर मुरमुऱ्यांचा फुरकणाचा फवारा. माझा दृष्टांत संपला. पण सांगायचा मुद्दा काय आहे, वर्म कळलं नाही. उलातण्याचे चटके खावे लागले, इंजेक्शन खावे लागलं, पण वर्म कळलं नाही. तो कोबऱ्या म्हणतात ना, ऐसी वर्मे माझा दावी नारायणा, ऐसी वर्मे माझं दावी नारायणा. त्या भगवान परमात्म्याचं वर्म कळलं पाहिजे. पण संत दास राजाराम महाराज म्हणतात का त्या देवाच्या नावाचं वर्म कळणं एवढं सोपं नाही. ज्या वेळेला त्या भगवान परमात्म्याचं मनापासून आपण नामचिंतन केलं का तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला समजायला वेळ लागणार नाही. पण तो भगवान परमात्मा एवढा मोठा आहे का जो वेदांनाही कळला नाही, जो शास्त्रांनाही कळला नाही, जो पुराणांनाही कळला नाही, तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला कसा कळणार. अभंगाचे नकडे वेदासी शास्त्र पुराणासी, नकडे वेदासी शास्त्र पुराणासी
वेदासी शास्त्र पुराणासी आणि मानव रंकासी कायकडे जे वेदांनाही कळलं नाही, शास्त्रांनाही कळलं नाही आणि पुराणाही कळलं नाही, ते आपल्यासारख्या पामरांना काय कळणारे? कारण मानवी जीवन असं आहे बघा. तुम्हाला मला अनमोल देह दिलाय, या देहाची किंमत तर जर कळत नाही तर कधी त्या नावाचा महिमा कळणार आहे? ऐका, काही काही लोकांना मानव देह मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. काही काहींना मानव देह मिळालाही नाही आणि किंमतही कळाली नाही. तिसरा प्रकार पडतो, काही काही लोकांना मानव देह मिळाला आणि त्याची किंमत कळाली. त्याच्यामध्ये आहेत आमचे संत महात्मे. साधू संत गेले, आनंदी राहिले आणि हरी नामे झाले कृतकृत्य. संत महात्मे म्हणतात, आम्ही या ठिकाणी आलो, देवाच्या नावाचा महिमा आम्हाला कळाला. परिणाम काय झाला? आम्ही देवाच्या नावाचं नामचिंतन केलं. दुसरा प्रकार आहे, काही काही लोकांना मानव देह मिळालाही नाही आणि किंमतही कळाली नाही. त्याच्यामध्ये आहेत पशु पक्षी प्राणी. आता मला सांगा, कुत्रे कधी कीर्तनाला येत? कुत्रे कीर्तनाला येत? आले तरी ते शांत बसत नाही. गाढवं कधी कीर्तनाला येत? आले तरी ते झोपल्याशिवाय राहत. कुणाचं सांगते मी? कुत्र्यांचं आणि गाढवांचं. गैरसमज करून नाही घ्यायचा. त्यांना तो देह भेटला सुद्धा नाही आणि किंमतही कळाली नाही. तिसरा प्रकार आहे, काही काही लोकांना हा मानव देह मिळाला आणि त्याची किंमत कळाली नाही. त्याच्यामध्ये आहेत काही काही तुमच्या आमच्यासारखे लोक. आपण जन्माला आलेला आहात, किती अनमोल देह आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग के जाया कर, गीत प्रभु की गाया कर. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हो, हा मानव देह जो आहे ना, हा आता भेटलाय पण पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी, याची शाश्वती. मग आता भेटला, या नरदेहाचं सोनं आपण केलं पाहिजे. पावलो हा देह कागदाली नाये, पावलो हा देह कागदाली नाये. कागताली न्याये न घडता उपाव घडू आला. मनुष्य देह भेटलाय पण किंमत कळेल नाही. आहे का? काही काही लोक या तोंडानं अगदी काहीही खातात. काही कळलं का तुम्हाला? विंचू माहिती का? विंचू, विंचूचं विष कुठे असतं? तोंडामध्ये असतं का नांगीमध्ये असतं? बोला बोला, कुठे असतं? नांगीमध्ये. किती असतं? अर्धा पावशेर, अर्धा लिटर. मग एकच सेम. आता एवढासा विंचू आणि त्या विंचवानं ठणका जर मारला तर काय अवस्था होते? आगा आगा बाया, विंचू चावला, काय मी करू देवा रे देवा. हा, म्हणजे विंचू जर चावला तर डीजे लावायची गरज. एवढा खतरनाक असा विंचू आहे, एवढा विषारी असा विंचू आहे. पण नाही का, अशा विषारी विंचवाला आपल्या घरामधली पाल खाते. पाल माहिती का महिला मंडळ? आपल्या घरामध्ये एक पांढरी पाल असते. कोणती पाल असते? पांढरी पाल असते. आणि त्या पालीला वाटतं माझ्यामुळे माझं घर चालते. कारण ती कुठं असते? वरती असले आपल्या टांगलेली असते. आणि तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार, मी जर बाजूला आले तर स्लॅब कुठं येणार. पण असं काही होतं का? असं कुणाला वाटतं माझ्यामुळे माझं घर चालतंय? असं कुणाला वाटतं? किती मोठ्यानं म्हणतात पालीला.
पण लक्षामध्ये घ्या, ती पाल किती विषारी आहे का. आपल्या घरामध्ये एखादी खाण्याची वस्तू असली आणि त्या वस्तूमध्ये त्या पालीची लाळ जर पडली ना, मनुष्याला विषबाधा होते. एवढी भयंकर अशी ती पाल आहे. पण त्या विषारी पालीला आपल्या घरासमोरची कोंबडी खाते. आता कोंबडी माहिती का सर्वांना? हां, आता कोंबडी किती विषारी आहे का. जी कोंबडी विषारी विंचवाचं विष पचवते, जी कोंबडी विषारी पालीचं विष पचवते, ती कोंबडी किती विषारी असेल, पण त्या कोंबडीला आपल्यामधले बरेच जण पचवतात. ती किती विषारी असतील हा विचार तुम्ही घरी गेल्यावरती करा. पण लक्षामध्ये घ्या, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता. डोळा झाला फाटा बाधी केचा, डोळा झाला फाटा बाधी केचा, देवे दिला देहा भजना गोमाता, 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 देवे दिला देहा भोजना. नुसतं खाण्यासाठी दिलंय का? पण काही काही लोक तेच करतात. ती एक म्हण आहे बघा, जन्माला आला आणि पाणी वाहून पुढचं माहिती तुम्हाला. मग असं जीवन जगायचं का? अजिबात नाही. जन्माला आलेला आहात, पण त्या भगवान परमात्म्याच्या नावाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पावन अशी भूमी आहे. ऐका, त्या चिदंबर नावामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. दास राजाराम महाराज सांगतात का कोटी अश्वमेधा, कोटी कन्यादान, कोटी अश्वगज, कोटी ते संतर्पण, कोटी ते गोदान, कोटी ते भूदान, चिदंबराधानी नाम एक, चिदंबरधनी नाम एक. हो, सगळ्या शास्त्रांचं सार चिदंबर स्वामी महाराज आहे. पण ऐका ना, मनापासून त्याचा उच्चार करा. पुढे सांगितले, जाणता नेणता वाचे उच्चारिता आणि पापे भस्म होती जन्मांतरीची. नुसतं त्या ठिकाणी नामचिंतन जरी केलं ना, आपण त्या ठिकाणी चिदंबर चिदंबर आपल्या मुखानं जरी बोललो तरी पण काय होणार, आपल्या जन्मोजन्मीचे पाप जाळण्याची ताकद चिदंबर नावामध्ये आहे. कारण का, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2-3 महिन्यांचे. चुकलं का काही? जळतील पापे जन्मांतरीचे. मग एवढी ताकद माझ्या चिदंबर स्वामींच्या नावामध्ये आहे. आणि एका चिदंबर स्वामी म्हणजे कोण आहे? पांडुरंगाचा अवतार आहे. आणि हाच पांडुरंग सुद्धा माझ्या शिवाचा अवतार आहे. कारण एका अभंगामध्ये दास राजाराम महाराजांनी अतिशय गोड सांगितलेलं आहे, देखिला दृष्टीसे, देखिला दृष्टीसे, देखिला दृष्टीसी ब्रह्मीचा पुतळा, देखिला दृष्टीसी, देखिला दृष्टीसी, देखिला दृष्टीसी ब्रह्मीचा पुतळा. शंकरात भोळा चिदंबरा, शंकरात भोळा चिदंबरा, देखिला दृष्टीसी, देखिला दृष्टीसी, देखिला दृष्टीसी ब्रह्मीचा पुतळा. सगळं कोण आहे? एकच आहे, माझा भगवान शिवशंकर. आणि एका ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही अवतारामधला मूळ अवतार तो आहे म्हणजे माझे चिदंबर स्वामी महाराज. पण ऐका, माझ्या राजाराम महाराजांनी चिदंबर स्वामींची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, नुसती आत्ताच करत नाही. मग अशीच बाबांनी सांगितलं की 4 युग होते. कोणते कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या 4 युगांमध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला ना,
त्या वेळेला संत दास महाराज माझ्या भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता आले. सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला होता. कोणता? नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडावी नरहरी, उचलून घेतला कडिये बरी, भक्ती सुखेनी माला. दुसरी भगवानांचा अवतार घेतला आणि त्यावेळेला आपल्या भगवंताची सेवा करण्याकरता माझे दास राजाराम महाराज कोण झाले होते? प्रल्हाद झाले होते. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला आणि त्यांची सेवा करण्याकरता माझे दास राजाराम महाराज अंगद झाले होते. द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाचा जन्म झाला. त्या भगवान कृष्णाची सेवा करण्याकरता माझे दास राजाराम महाराज उद्धव झाले होते. आणि कलियुगामध्ये माझ्या पांडुरंगाने आपल्या भक्तांकरता अवतार घेतला आणि याच पांडुरंगाची सेवा करण्याकरता माझे दास राजाराम महाराज नामदेवराय झाले. पण ऐका, त्या नामदेवराय महाराजांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती. शतकोटी अभंग मला वाटतं इथेच पूर्णत्वास आले. बाबांनी सांगितलं इथेच पूर्णत्वास आले. शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण केली. पण ऐका, त्यांच्या त्या अवतारामध्ये 96 कोटी अभंग त्या ठिकाणी लिहून झाले आणि उरले किती? ते 4 कोटी अभंग लिहिण्याकरता माझ्या नामदेवरांनी काय केलं? जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळांचा येथून या. त्याच नामदेवरायांनी उरलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता संत तुकोबरायांच्या नावाने अवतार घेतला. आणि त्याच माझ्या तुकोबरायांनी देवा होता तुकाराम, देवा होता तुकाराम, देवा होता तुकाराम, देवा होता तुकाराम. आता झालो राजाराम, आता झालो राजाराम, देवा होता तुकाराम, देवा होता राजाराम. आता झालो राजाराम, आता झालो राजाराम, देवा होतो तेव्हा होतो तुकाराम. आणि आता कोण झालो? आता झालो राजाराम. कशा करता? आपल्या सगळ्यांचा उद्धार करता संत महात्मे येतात. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीवा. आपल्या सारख्यांचा उद्धार करण्याकरता संत चिदंबर या ठिकाणी संत दास राजाराम महाराज या ठिकाणी जन्माला आले. त्या ठिकाणी दास राजाराम महाराजांनी त्या ठिकाणी माझ्या चिदंबर स्वामींची एवढी भक्ती केली का त्या ठिकाणी दास राजारामांच्या प्रेमाखातर माझ्या चिदंबर स्वामीला कर्नाटकामधून कुठे यावं लागलं? आपल्या बाबुळगाव गंगा या गावाला आल्याचे एकच कारण आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. माझा एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण तो आपल्या भक्ताच्या भावाचा भुकेला आहे. दास राजाराम महाराजांनी माझ्या भगवंताचं एवढं नामचिंतन केलं का स्वामींना या ठिकाणी वास्तव्य करावं लागलं. नवे स्वामी त्यांचे स्वगृही झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी दास राजाराम म्हणतात, अशा स्वामींचं त्या ठिकाणी मी जे काही महिमान आहे ते वेदांनाही कळलं नाही, शास्त्रांनाही कळलं नाही आणि पुराणांना सुद्धा कळलं नाही. ते आम्हाला कसं कळणार? अभंगाचे शेवटदार. दास माने ऐसे बोले वेद श्रुती, दास माने ऐसे बोले वेद श्रुती, बोले वेद श्रुती, अगाध ही कीर्ते तेने लोके अगाध, अगाध ही कीर्ते तेने लोके पुराण
सारे गा मा ba da ba 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 da ba da ma da ba pa da ni da ba ma ga re ga ma ga re ga pa pa ga re ga da ga re ga ni ni da ni da ni da ba da ba ma ga re सारे गा मा pa da ba ha सारे गा मा pa da ba ha सारे गा मा pa da शिकाया ga आ कायक
दास म्हणे ऐसे बोले वेद श्रुती अगाध ही कीर्ती त्युनी हिलो की न कळे वेदाशी शास्त्र पुराणासे मानव रंकासे काय कळे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा हरि जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा हरे जय जय हरे जय जय रघुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय किती वाजले आता खाली बसलेले हा फक्त 9:30 किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन हा 4 तुम्ही काही सांगशाल मला प्रवचन किती वेळ असतं महिला मंडळ प्रवचन असतं 1 तास कीर्तन असतं पुरुष मंडळ 2 तास पिक्चर असतो वा 3 तास ते नाही सांगावं लागत आणि तमाशा असतो रातभर पण काय देणं घेणे अतिशय या ठिकाणी कमी अल्पावधीमध्ये वेळेमध्ये अभंगाचा अतिशय धावता भाव तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी सांगितलं की आज शिवजयंती आहे तिथीनुसार शिवजयंती अतिशय थोडंसं या ठिकाणी 5 मिनिटाच्या आतमध्येच ही कीर्तनरूपी सेवा आपण समर्पित करणार आहोत पण एक तरुण मित्र मंडळाचं मगाशी सांगितलं की ताई आज शिवजयंती आहे आणि थोडंसं त्या ठिकाणी शिवजयंतीवर बोला अतिशय 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण ही सेवा समर्पित करणार आहोत खरं तर एका ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजे या ठिकाणी जन्माला आले त्यावेळेला झालं तरी काय ऐका हर हर महादेव नावाचा वारा सुटला हर हर महादेव नावाचा वारा सुटला मुघलांच्या कपळावरती घामच फुटला
शुभा शुभा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना, मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळावरती भगवाच लावला असता, भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. ही कृपा कोणाची आहे? फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांची. पण ज्या राजांना माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी जन्माला घातलेलं होतं ना, त्या जिजाऊ आईसाहेबांना त्यावेळेला डोहाळे कसे लागले होते बघा महिला मंडळ. तुम्हाला आम्हाला डोहाळे लागतात. कसे लागतात डोहाळे? कसे लागतात डोहाळे? कोणाला चिंचा खाव्याशा वाटतात, बरोबर ना? कोणाला बोरं खावीशी वाटतात, कोणाला असं वाटतं शेतामध्ये जावं आणि तिथली काळी ढेकळं कशाचे लागतील सांगता यायचं नाही. कोणाला असं वाटतं जोडीनं आपण थिएटरला जाऊ आणि पिक्चर बघून येऊ. आता मला सांगा डोहाळे कशाचे लागले? पिक्चर बघायचे डोहाळे जर लागले तर मुलं कसे जन्माला येणार? पिक्चरसारखे हिरोच ना, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तोच मुलगा कुठे 10-15 वर्षाचा होतो, एखाद्या लग्नामध्ये जातो, वरातीमध्ये जातो आणि सांगतो बँडवाल्या बजाव. त्याची काय चूक आहे? संस्कार करताना आपण कमी पडलात पण आहे का? ज्या वेळेला माझ्या जिजामातेला राज्य गर्भामध्ये असताना माझ्या जिजाऊ आऊसाहेबांना डोहाळे कसे लागले होते? श्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवरी बाई माझा ग शुभा राजा ग बाई माझा ग शुभा राजा ग बसेल घोड्यावरी बाई राजा ग बसेल घोड्यावरी बाई शुभा ग बसेल घोड्यावरी माझा ग शुभा राजा ग बाई माझा ग शुभा राजा ग बसेल घोड्यावरी बाई राजा ग बसेल घोड्यावरी बाई शुभा ग बसेल घोड्यावरी अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. आपले पोटी मुलं बाळा जन्माला येतात, पण ऐका, किसी के पेट में पाप पैदा होता था, किसी के पेट में सांप पैदा होता था, किसी के पेट में पाप पैदा होता था, किसी के पेट में सांप पैदा होता था. लेकिन जिजाऊ एक ऐसी माँ थी जिसके पेट में बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था, शिवाजी पैदा हुआ था, शिवाजी पैदा हुआ था. आणि अशा जिजामातेला मुजरा पण केलाच पाहिजे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. ज्याचं राजांवरती प्रेम आहे ना, तो दोन्ही हातवर करून टाळ्या वाजवेल बरं का. वा वा, लगेच नाही, फक्त मी सांगेल तेव्हा हातवरून राहू द्या. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. आज होती माझी शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. तोरणा बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला, तोरणा बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला.
किती लढाई केल्यावर राजांनी आपल्याकरता. आता जेवायचंय ना, आवाज मोठा आला पाहिजे हा. हातवर आणि आवाज मोठा आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शिव चिदंबर स्वामी भगवान की सरस्वती माते की सावित्री माते की. आता खाली घ्या असं म्हणत होते मी तुम्हाला. अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे. ज्यांनी अतिशय सुंदर अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी दिली. पारनेर तालुक्याचं भूषण आदरणीय या ठिकाणी हरिभक्तपरायण मृदुंग सम्राट अनिलजी महाराज टेकोटे. टाळ्या वाजवा ना एकदा जोरदार. अतिशय सुंदर महाराज, आपले मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर ज्यांचं गायन आहे मृदुंग सम्राट आदरणीय धीरज महाराज कुरे महाराज, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय कृष्णा महाराज आहेत, हरिभक्तपरायण बाळू महाराज आहे, या ठिकाणी आपले मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर असं ज्यांनी गायन केलेलं आहे. अगदी या ठिकाणी गुणीजन गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज, का ज्यांना आपण यूट्यूबवरती बघतो पण या ठिकाणी बघायला मिळालं, ज्यांना तुम्हाला ऐकायला मिळतं या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार. या ठिकाणी टाळ्या वाजवा जोरदार. अतिशय सुंदर महाराज, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचा अतिशय सुंदर गोड आवाज आहे गुणीजन गायनाचार्य आदरणीय शुभम महाराज बनकर या ठिकाणी आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण अमोल महाराज गाडे आहेत. या ठिकाणी हरिभक्तपरायण गणेश बाबा मोरे आहेत, आदित्य महाराज गाडे आहे आणि नारायण ताई आहे. अतिशय गोड आवाज आहे ताई, तुझे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी पाठीमागे पावल्यांचा आणि ज्यांनी सुंदर असा टाळ वाजवला या मुली आपल्या संस्थेमध्ये आहे. माझं गाव आहे सांगवी आणि तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे आणि सध्या 72 मुली आपल्याकडे शिक्षण घेण्या करत आहेत. पण जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या आणि अतिशय गोड असं गायन केलं, याच्यामधल्या सुद्धा बऱ्याच मुली गोड असं गायन करतात, गोड असं कीर्तनही करतात. या मुली सर्व या ठिकाणी आल्या. सगळ्याच मुलींच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांची या ठिकाणी आपल्याच गावचं जे काही टाळकरी आहे, वारकरी आहे, महाराज मंडळी आहेत बघा, जुनं ते नवं पण हवं ना, नवं पण पाहिजे. खरं तर आपले मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर आपण साथ दिली. या ठिकाणी ज्यांची कार्यक्रमाकरता अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे, आमचे बंधू आदरणीय रवी भाऊ चौधरी, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्याकरता एकदा. अतिशय सुंदर भाऊ, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी विनयकरी बाबा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी अतिशय ज्यांचं रोज या ठिकाणी कार्यक्रमाचं शूटिंग आहे, या ठिकाणी यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझा कीर्तनकार, आमचे बंधू आदरणीय उमेश दादा, टाळ्या होत्या त्यांच्याकरता एकदा. रोज अपडाऊन करतात संगमनेरवरून, अतिशय त्यांचा सुद्धा सुंदर चॅनल आहे दादा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी चोपदार बाबा, चोपदाराचं काम काय असतं? चोपाचोपी, मला गरज नाही भासली या ठिकाणी कोणाची, असं वाटलं नाही बाबा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेली गायक वादक महाराज मंडळी, कोणाचं जर नाव राहिलं असेल तर या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण स्वामी चिदंबर स्वामींचे 7वे वंशज आहेत गुरु चिदंबर दीक्षित बाबा, आपले चरणी प्रणाम. या ठिकाणी दास राजाराम महाराजांचे 7वे वंशज हरिभक्तपरायण कैलासप्पा, आपले चरणी विनम्र अभिवादन. आणि दास राजाराम महाराजांचे 8वे वंशज या ठिकाणी शुभम महाराज परदेशी आहेत, शिंदे महाराज आहे, या ठिकाणी यांचे मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमासाठी माझे मिस्टर आदरणीय हरिभक्तपरायण गीतेश महाराज कातोरे, ते देखील कार्यक्रमासाठी आलेले आहेत. ते सुद्धा गोडसा मृदुंग वाजवतात. पण कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तनं करतात म्हणजे ही लोक शिकलेली नाही असं वाटतं, पण असं अजिबात नाही बरं का बाबा. ते स्वतः CA आहेत, मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी या आमच्या संस्थेतले भरपूर पालक या ठिकाणी कार्यक्रमाकरता आलेत. या ठिकाणी माझे बंधू आदरणीय किशोरभाऊ तणपुरे आहेत, आमचे कळमकर बाबा आहेत, या ठिकाणी आमचे तरकसे भाऊ, काळे भाऊ आहेत, आणि या ठिकाणी आमचे मला वाटतं हिरे भाऊ ना आणि मडभाई, खरं तर ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाकरता आलेत. खरं तर आपल्या भागातल्या बऱ्याच मुली आहे आणि कुंजीर भाऊंची या ठिकाणी संस्कृती ती देखील आपल्या संस्थेमध्ये आहे. खरं तर आपल्या सर्वांचे पुनः मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी समस्त ग्रामस्थ आपली सप्ताह कमिटी असेल, ही देवस्थानची कमिटी असेल, आणि एक आदरणीय किरण दादा आहेत आणि त्यांचे वडील आमचे कुंजीर बाबा, खरं तर त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाकरता माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेली माझी
वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नावं मी घेत नाही कारण तुमचे नावं मला माहिती नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते आणि अगदी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. अगदी फक्त शेवटच्या 2च मिनिटांमध्ये शेवटचं भजन गायचंय. सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वांनी चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर